मंडळी, यंदा 6 जुलै 2025 रोजी रविवारी चातुर्मासाला सुरुवात होत आहे. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेसाठी जातात आणि या 4 महिन्यांसाठी पृथ्वीचा सांभाळ शिवपरिवाराकडे सोपवला जातो. तर या 4 महिन्यातील पहिला महिना म्हणजे श्रावण, दुसरा महिना असतो भाद्रपद, तिसरा महिना असतो अश्विन आणि चौथा महिना असतो कार्तिक. पहिला महिना महादेवांना समर्पित आहे, तर दुसरा महिना श्री गणेशांना समर्पित असतो आणि तिसरा महिना माता पार्वतीला समर्पित आहे आणि चौथा कार्तिकेयला समर्पित आहे. असा 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये शिवपरिवार पृथ्वीचा सांभाळ करतात. या 4 महिन्यांमध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये सेवा, उपासना, व्रतवैकल्ये आणि दानधर्म जास्तीत जास्त केला जातो. पण या 4 महिन्यांमध्ये चुकूनही शुभ कार्य केली जात नाहीत, जसं की मुंज, लग्न, यज्ञ, गृहप्रवेश किंवा गोदान अशी शुभ कार्य केली जात नाहीत. बरेच जण जे मांसाहार करतात ती लोक ही 4 महिने मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात आणि सात्विक आहार घेत असतात. त्याचबरोबर काही भाविक कांदा लसूण विरहित जो स्वयंपाक असतो तो ग्रहण करत असतात. बरेच जण 4 महिने एकभुक्त राहतात, म्हणजेच केवळ एक वेळ जेवण करत असतात. बरेच जण या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये लाखोडी व्रत करतात. त्यासोबतच या 4 महिन्यांमध्ये एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिची ओटी भरली जाते. तिला चहा, दूध काहीतरी खायला दिलं जातं. चातुर्मासात उगवत्या सूर्याला 4 महिने अर्घ देण्याचे व्रतही केले जाते. बरेच जण कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर 4 महिने कुंकुमार्जन ही प्रभावी सेवा करतात, तसेच ओटीही भरतात. त्याचबरोबर चातुर्मासातील सर्वात जास्त केली जाणारी व्रत म्हणजे हळदी कुंकवाचे स्वास्तिक व्रत. त्यासोबतच गोपद्म व्रतही केलं जातं. गणपतीला रोज लाल फूल किंवा दुर्वा अर्पण करण्याचे व्रतही केले जाते. अशी वेगवेगळी व्रत जी आहे ती चातुर्मासामध्ये केली जातात. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये बरेच जण गादीवर झोपत नाहीत, जमिनीवर चटई टाकून झोपतात. ज्यांना वर्षभर येणाऱ्या एकादशींचे व्रत करणं जमत नसेल त्यांनी चातुर्मासात येणाऱ्या एकादशींचे व्रत हे करायला हवं आणि या सर्व व्रतांचे उद्यापन कार्तिक पौर्णिमेला केलं जातं आणि यंदा 2 नोव्हेंबर रोजी रविवारी चातुर्मास संपत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे 2025 मध्ये येणाऱ्या चातुर्मासाची माहिती आपण जाणून घेतली. श्री स्वामी समर्थ.